तर बघा वेलकम. आज आपण प्रॅक्टिस पेपर फर्स्ट विथ आन्सर की बघणार आहे. तर जसं तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या लेक्चरमध्ये फक्त तुमचं क्वेश्चन पेपर बघितला होता. तर आजच्या पेपरमध्ये आपण जनरली बघा क्वेश्चन पेपर सोबत आपण त्याचे आन्सर की बघणार आहे. तर बघा जो पहिला क्वेश्चन असतो तुमचा वन लाईनचा, ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन्स असतात वन लाईनचे 6 मार्क्ससाठी. तर बघा जनरली जर बघितलं आपण तर वन लाईनमध्ये पहिलं आहे तुमचं डिफाईन मायक्रोबायोलॉजी. त्याच्यामध्ये बघा मायक्रोबायोलॉजी म्हणजेच काय, द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज मायक्रोबायोलॉजी. त्याच्यानंतर सेकंड आहे तुमचं हू डिस्प्रूव्ज दी थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. तर बघा जनरली जसं तुम्हाला माहिती आहे की लुईस पाश्चर यांनी काय केलं होतं, आपल्याला एक स्वान नेकचा फ्लास्क बनवला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं, काही सॉईल आपली बॉईल केली होती. तर हा तुमचा एक लुईस पाश्चर यांनी डिस्प्रूव्ह केली होती स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर थर्ड क्वेश्चन आहे वन लाईनचा तुमचा, नेम द 2 बॅक्टेरियल डिसीजेस ऑफ ह्युमन्स. तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला याच्यामध्ये जे बॅक्टेरियल डिसीज आहे ह्युमनमध्ये तर ते बघायचे. जनरली जर बघितलं आपण तर एक आहे ट्युबरक्लोसिस, सेकंड वन आहे क्लोरेला आणि थर्ड वन आहे टायफॉइड. असे तुम्ही दोनच विचारले पण मोर दॅन 2 पण लिहू शकता. त्यानंतर बघा डिफाईन प्रोकॅरियोट. तर व्हॉट इज मीन बाय प्रोकॅरियोट? प्रोकॅरियोट इज नथिंग बट दी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, ज्याच्यामध्ये काय आहे, सिंगल सेल आहे विदाऊट ट्रू न्यूक्लियस. म्हणजेच काय, याच्यामध्ये न्यूक्लिओलस प्रेझेंट असते. म्हणजेच याच्यामध्ये जनरली जर बघितलं आपण तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन ही अब्सेंट असते आणि जेनेटिक मटेरियल हा तुमचा न्यूक्लिओइडमध्ये प्रेझेंट असतो. त्यानंतर जर बघितलं आपण तर न्यूमरिकल ॲपर्चर काय आहे, तर बघा ज्यावेळेस आपण न्यूमरिकल ॲपर्चर बघतो, एक न्यूमरिकल ॲपर्चर काय असते, एक रिप्रेझेंट करते आपली ॲबिलिटी मायक्रोस्कोपच्या ऑब्जेक्टिव्हची, जे लाईटला कलेक्ट करते. त्याच्यानंतर बघा गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ स्टेनिंग टेक्निक्स. तर स्टेनिंग टेक्निक्सचे एक्झाम्पल पहिलं जर बघितलं आपण तर एक येते तुमचा ग्राम स्टेनिंग, ॲसिड फास्ट स्टेनिंग, एंडोस्पोर स्टेनिंग अँड कॅप्सूल स्टेन. त्यानंतर बघा अजून जर बघितलं आपण तर डिफाईन अँटीबायोटिक. तर अँटीबायोटिक जसं माहिती आहे तुम्हाला, अँटीबायोटिक काय असतो, एक केमिकल असतो विच सिक्रेटेड बाय बॅक्टेरिया अँड विच इज यूज टू किल ऑर टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. दॅट इज नथिंग बट दी अँटीबायोटिक. त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर बघा एक येतं तुमचं गिव्ह फुल फॉर्म ऑफ DNA. तर जसं तुम्हाला माहिती आहे DNA म्हणजेच काय, आपला डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड विच वॉज डिस्कवर्ड इन द इयर 1953 बाय वॅटसन अँड क्रिक. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2, आन्सर एनी 2. याच्यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला लुईस पाश्चर यांचं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे मायक्रोबायोलॉजी, म्हणजे त्यांचं योगदान काय आहे. तर बघा ज्यावेळेस आपण लुईस पाश्चर यांची स्टडी करतो तर सर्वात पहिले त्यांनी काय केलं होतं बघा, रेबीजची वॅक्सिन डेव्हलप केली होती. त्याच्यानंतर त्यांनी अँथ्रॅक्सची वॅक्सिन डेव्हलप केली होती. चिकन आणि कोलेरा जे आहे हे सर्व वॅक्सिन त्यांनी डेव्हलप केल्या होत्या. आणि सर्वात पहिले जे आपलं स्पॉन्टेनियस थेअरी होती तर त्याला डिस्प्रूव्ह करण्याचं जो योगदान आहे हे आपल्या लुईस पाश्चर यांना द्यायचो. त्याच्यानंतर बघा यांनी आपली पाश्चरायझेशनची टेक्निक दिली होती, जे आपलं दूध फाटणे किंवा जे दूध खराब होणे, तर ह्या सर्व प्रॉब्लेम्सपासून आपल्याला सुटका लुईस पाश्चर यांनी दिली होती. त्यानंतर आपण जर जनरली बघितलं आपण तर यांनाच आपण फादर ऑफ मॉडर्न मायक्रोबायोलॉजी म्हणतो. सेकंड आहे बघा तुम्हाला क्वेश्चन 2 मध्ये डिफाईन अँटीबायोटिक्स अँड एक्सप्लेन द कॉन्ट्रीब्युशन ऑफ अलेक्झांडर फ्लेमिंग. तर बघा सर्वात पहिले आपण ज्या वेळेस अँटीबायोटिक्सचं स्टडी, आता वरत्याच क्वेश्चनमध्ये तुम्ही अँटीबायोटिक्स बघितलं, तर अँटीबायोटिक्स म्हणजेच काय, केमिकल सबस्टन्स विच इज प्रोड्यूस बाय मायक्रो ऑर्गॅनिझम ऑर टू प्रिव्हेंट ऑर दी किल दी मायक्रो ऑर्गॅनिझम, हे तुमचं अँटीबायोटिक. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे अलेक्झांडर फ्लेमिंग यांचं योगदान काय. तर बघा सर्वात पहिले जे आपलं अँटीबायोटिक आहे दॅट इज नथिंग बट दी पेनिसिलियम. हे जो आहे पेनिसिलियम नोटॅटम नावाच्या बॅक्टेरियापासून आपण काय केलं होतं, पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक डिस्कवर केला होता 1928 मध्ये आपल्या अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. तर सर्वात पहिले जो अँटीबायोटिक शोधण्याचा जो योगदान जातो तो आपल्या अलेक्झांडर फ्लेमिंग यांना. त्यानंतर बघा यांनी काय केलं होतं, एक बघा ज्यावेळेस मायक्रो ऑर्गॅनिझमची स्टडी करत होते लॅबमध्ये, तर एक मायक्रो ऑर्गॅनिझम विदाऊट वॉशिंग त्यांनी काय केलं होतं, जी प्लेट आहे आपल्या मायक्रो ऑर्गॅनिझमची ती ठेवून दिली. आणि नंतर त्यांना आफ्टर 2 डेज 2 दिवसानंतर ते आले, त्यावेळेस त्यांना असं ऑब्झर्व झालं की ते जी ग्रोथ आहे तर ती ग्रोथ त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला काहीतरी सप्रेस करत आहे, ग्रोथ इन्क्रीज होऊ देत नाही. तर त्यावेळेस त्यांनी पेनिसिलिन नावाचा अँटीबायोटिक डिस्कवर केला आणि त्याच्यासाठी त्यांना बघा 1945 मध्ये एक नोबेल प्राइज पण देण्यात आला. त्याच्यानंतर बघा सी आहे तुमचं शॉर्ट नोट ऑन रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी. तर जसं तुम्हाला माहिती आहे आपले जे कोएन आहे यांनी 1970 मध्ये RDTचा शोध लागला. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय करतो, जसं तुमचं मायक्रो ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण जे जीन आहेत, जे इम्पॉर्टंट जीन आहे, जसं आपण जर बघितलं
तर एक बॅक्टेरियम ट्युमेफॅसियन नावाचा बॅक्टेरिया येतो, जो आपलं काय करतो जनरली प्लांटमध्ये जो आपण बघा ट्यूमर होतो, तर ते ट्यूमरमध्ये जीन ट्रान्सफर करण्यासाठी किंवा त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जो बीटी कॉटन आहे आपली, द बॅसिलस थ्युरिंजेनेसिस नावाचा जो बॅक्टेरिया त्याच्यामधला जीन आपण इनॉक्युलेट केला. त्याच्यानंतर बघा आपण डॉली शीप आहे की नाही, हे क्लोनिंग टेक्निकचा वापर करून, तर हे सर्व आपण याच्यामध्ये यूज करतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण याच्यामध्ये आपण व्हेक्टर्सचा यूज करतो, मॉलिक्युलर सीझर म्हणजेच तुमचे रेस्ट्रिक्शन एन्झाईमचा वापर करतो. त्याच्याच सोबत जनरली जर बघितलं आपण तर याच्याच मध्ये आपण काय करतो, तुमचे जे लायगेज आहेत, तर लायगेज म्हणजेच काय, एक मॉलिक्युलर ग्लू म्हणतो आपण ज्यांना, जे आपण काय करतो जसं चिपकवण्यासाठी यूज होतो. त्यानंतर बघा एक ॲप्लिकेशन आहे रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ॲप्लिकेशन काय कुठं यूज करू शकतो, एक इन्शुलिन प्रोडक्शनमध्ये, आपले जे ग्रोथ हार्मोन्स आहेत त्यांचं प्रोडक्शनमध्ये, त्याच्यासोबत व्हॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये. तर बघा व्हॅक्सिन डेव्हलपमेंटमध्ये म्हणजेच आपण RDTचा वापर करून कोवॅक्सिन डेव्हलप केलेली आहे, जसं तुम्हाला माहीत असेल. त्यानंतर जर बघितलं आपण तर एक जसं जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, जसं मी तुम्हाला बीटी कॉटन सांगितलं, बीटी ब्रिंजल आहे की नाही. त्याच्यासोबत बघा जीन थेरपी अँड डिसीज डायग्नोसिस. तर डिसीज डायग्नोसिसमध्ये पण आपण आणि जीन थेरपीमध्ये पण आपण रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीचा वापर करतो. त्याच्यानंतर बघा मोनोक्लोनल अँटीबॉडीजमध्ये पण आपण वापर करतो. त्याच्यानंतर बघा तुम्हाला कोचचे पॉस्च्युल्स विचारले, तर जनरली जर बघितलं आपण तर कोचचे देर आर 8 पॉस्च्युल्स, 8 पॉस्च्युल्स आहेत. त्याच्यापैकी जनरली तुम्ही जर 4 बी एक्सप्लेन केले तरी सफिशियंट आहे. बघा पहिला पॉस्च्युल काय म्हणतो, द ग्रोथ ऑर्गॅनिझम. द ऑर्गॅनिझम मस्ट बी फाउंड इन ऑल केसेस ऑफ द डिसीज बट नॉट हेल्दी इंडिव्हिज्युअल्स. तर जनरली जर बघितलं तर कोचचे जे पॉस्च्युलेट्स आहेत, पहिलं काय म्हणतो की तो जो ऑर्गॅनिझम आहे हे सर्व केसेसमध्ये भेटला पाहिजे, फक्त इंडिव्हिज्युअलमध्ये नसला पाहिजे. त्यानंतर सेकंड काय म्हणतो, द ऑर्गॅनिझम मस्ट बी आयसोलेटेड फ्रॉम द डिसीज्ड होस्ट अँड ग्रोन इन ए प्युअर कल्चर. तर बघा हे जे जो डिसीजवाला हे ऑर्गॅनिझम आपण जे आयसोलेट करणार आहे, तर हे डिसीज ज्या ऑर्गॅनिझमला डिसीज झालेला आहे त्याच्यामधून हे ग्रो झालेला पाहिजे आणि प्युअर कल्चरमध्ये पण तो ग्रो करता आला पाहिजे, म्हणजे सेपरेट मायक्रो ऑर्गॅनिझम आपण मेंटेन करू शकलो. त्यानंतर थर्ड, द प्युअर ऑर्गॅनिझम मस्ट कॉज द सेम डिसीज वेन द इंट्रोड्युशन इंटू ए हेल्दी ससेप्टिबल होस्ट. तर ज्यावेळेस आपण तो ऑर्गॅनिझम एखाद्या न्यूली ऑर्गॅनिझममध्ये ज्याच्यामध्ये अगोदर डिसीज नाही, तर त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिझम जर आपण इनॉक्युलेट केला, इन्सर्ट केला, तर त्या ऑर्गॅनिझममध्ये पण तो डिसीज सेम दिसला पाहिजे जसं अगोदर आपल्याला डिसीज ऑर्गॅनिझममध्ये दिसत होता. त्यानंतर फोर्थ आणि लास्ट जो पोस्ट्युलेट आहे तुमचा कोचचा, तो काय म्हणतो, द पॅथोजन मस्ट अगेन बी री आयसोलेटेड फ्रॉम दी एक्सपेरिमेंटली इन्फेक्टेड होस्ट अँड आयडेंटिफाईड ॲज ओरिजिनल. तर बघा जनरली जर बघितलं आपण तर जे आपण एक्सपेरिमेंट करण्यासाठी एखाद्या ऑर्गॅनिझमला जो हेल्दी ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण एक मायक्रो ऑर्गॅनिझम इनॉक्युलेट करतो, तर तो ऑर्गॅनिझम आपण त्या होस्ट जो प्युअर ऑर्गॅनिझम आहे, हेल्दी ऑर्गॅनिझम आहे, त्याच्यानंतर इनॉक्युलेट केल्यानंतर त्याच ऑर्गॅनिझममधून आपण परत तो ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझम डिसीजवाला ऑर्गॅनिझम आयसोलेट करतो, तर तो आपल्याला सेम दिसला पाहिजे आणि तो त्याचे आयडेंटिफिकेशन ॲज ओरिजिनल सारखा दिसला पाहिजे. हे आहे काही पॉस्च्युलेट्स. त्याच्यानंतर बघा काय म्हणतो इम्पॉर्टन्स जर बघितले आपण तर इम्पॉर्टन्स काय म्हणतात की कोचचं पॉस्च्युलेट्स आपल्याला सायंटिफिक बेसिस, एखाद्या इन्फेक्शियस डिसीजचं सायंटिफिक बेस आपल्याला क्लिअर करण्यासाठी मदत करतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर हे इट इज यूज टू आयडेंटिफाय दी पॅथोजन्स लाईक मायोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस. ते आपल्याला काही मायोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिस सारखे मायक्रो ऑर्गॅनिझमचा आयडेंटिफिकेशनमध्ये हेल्प करतो. त्यानंतर बघा क्वेश्चन 3 आहे, अटेम्प्ट एनीवन, म्हणजे 6 मार्काचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये तुम्हाला रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन ह्युमन वेलफेअर एक्सप्लेन करायचं आहे, म्हणजे सामाजिक जीवनामध्ये मानवाच्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा काय रोल आहे. जनरली बघा आपण सर्वात पहिले घरामध्ये यूज करतो दुधाचं कन्व्हर्जन दहीमध्ये करण्यासाठी. काय करतो आपण, दुधामध्ये पहिले जुनं दही टाकतो, म्हणजेच काय त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया आहे. त्याच्यासोबत आपण ज्यावेळेस जिलेबी बनवतो, तर जिलेबीचं पीठ आपण ज्यावेळेस कालवतो, त्या जिलेबीच्या पिठामध्ये पण आपण अगोदरचं जुनं जो पीठ आहे कालवलं तो ॲड करतो. काय रिझन असेल त्याच्या मागचं, तर आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी तुमचे लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया किंवा जे आपले जे थर्मोफिलस आहे, बॅसिलस थर्मोफिलस, हे बॅक्टेरिया प्रेझेंट असतात आणि हे बॅक्टेरिया आपल्याला जनरली ते फर्मेंटेशनमध्ये हेल्प करतात. तर हे काय, तर बघा ह्युमन वेलफेअरमध्ये जनरली जर बघितलं तर पहिलं आपण बघू ते फूड इंडस्ट्रीमध्ये. तर फूड इंडस्ट्रीमध्ये आपण काय करतो, फर्मेंटेशन. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर ब्रेड बनवण्यासाठी, चीज बनवण्यासाठी, योगर्ट प्रोडक्शन, इडली प्रोडक्शन, अल्कोहोलिक बेवरेजेस. बघा अल्कोहोलिक बेवरेजेस जसं तुमची वाईन झाली, बियर झाली, तर वाईन आणि बियर जर बघितलं आपण तर काय करतो, ज्यावेळेस ऊसाचा कारखाना असते त्या ऊसाच्या मळीमध्ये आपण जे वेस्ट मटेरियल निघतो आपल्या ऊसाचा, तर त्याच्यामध्ये जर आपण हे ॲसिड प्रोड्युसिंग बॅक्टेरिया टाकले,
किंवा जे अल्कोहोल प्रोड्युसिंग बॅक्टेरिया जर ॲड केले, जसं बघा तुमचं काही ॲसिडोबॅक्टर असतात जे की आपल्या डिग्रेडेशनमध्ये हेल्प करतात. किंवा त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर काही इथेनॉल प्रोडक्शन बॅक्टेरिया असतात, ते त्याच्यामध्ये जर ॲड केले तर ते काय करतील, त्या फूड त्याच्यामधून न्यूट्रिएंट्स घेतील आणि ते प्रोड्यूस करतील अल्कोहोल प्लस कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर जर बघितलं आपण तर व्हिनेगर प्रोडक्शनमध्ये पण यूज करतो आपण, जसं जे 4% तुमचं ॲसिटिक ॲसिड असते, CS3COOH ज्याचा फॉर्म्युला आहे. त्यानंतर बघितलं आपण तर सेकंड आहे तुमच्या ह्युमन वेलफेअरमध्ये यूज मेडिसिनसाठी. तर बघा अँटीबायोटिक्ससाठी इम्पॉर्टंट अँटीबायोटिक्स जसं पेनिसिलिन झालं, स्ट्रिप्टोमायसिन झालं, व्हायटामिन झाले, व्हिटॅमिन B12, रायबोफ्लेविन. त्याच्यानंतर वॅक्सिन्स झाले, ॲटेन्युएटेड ऑर किल्ड मायक्रोब्स. जसं किल्ड मायक्रोब्स म्हणजेच काय, आपण जनरली बघा ज्यावेळेस कोरोनाची वॅक्सिन आली होती, कोरोनाची जी लस आली होती 2 प्रकारची होती. एक तुमची कोवॅक्सिन होती, एक कोविशिल्ड होती. तर जी कोविशिल्ड होती आपली, तर त्या कोविशिल्ड बॅक्टेरियामध्ये डेड मायक्रो ऑर्गॅनिझम होता, डेड व्हायरस होता कोरोनाचा, तर ते तुमच्या किल्ड वॅक्सिनच्या टाईपमध्ये येतो. त्याच्यानंतर बघा एक ॲग्रिकल्चरमध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया. जसं बघा आपले ज्यावेळेस आपण आता चणे पेरतो तर चण्याच्या रूट्सला काही बारीक गाठी आढळतात, त्याला नोड्युल्स म्हणतो आपण. तर ते नोड्युल्स हे जे रायझोबियम असतात किंवा जे सायनोबॅक्टेरिया किंवा त्याच्यानंतर ॲझोटोबॅक्टर झाले, हे काय करतात, आपल्या सॉईलमधलं जे एन्व्हायरमेंटमधलं जो नायट्रोजन आहे तर ते फिक्स करतात, जमा करतात त्या रूटच्या नोड्युल्समध्ये, म्हणजे त्या गाठीमध्ये. त्याच्यामुळे ते आपल्याला चण्याच्या याच्यामध्ये, तूरच्या त्याच्यामध्ये गाठी आढळतात मुळांना. त्याच्यानंतर बघा थर्ड आहे तुमचं ॲग्रिकल्चर, नायट्रोजन फिक्सेशन जर बघितलं आपण. त्याच्यानंतर बघा बायोफर्टिलायझर. तर बायोफर्टिलायझर जसं तुमचं ट्रायकोडर्मा झालं, आपण बघा शेतामध्ये ट्रायकोडर्मा यूज करतो. त्याच्यानंतर बघा बायोपेस्टिसाइड. तर बायोपेस्टिसाइड म्हणजेच काय, आपण या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून बायोपेस्टिसाइड बनवू शकतो. त्याच्यानंतर बघा कंपोस्टिंग अँड सॉइल फर्टिलिटी एनहान्समेंट. तर कंपोस्टिंग जसं बघा आपण गांडूळ खत यूज करायचं पहिले आहे की नाही अर्थवर्म पासून, तर तसंच आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून कंपोस्ट बनवू शकतो आणि सॉइलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यासाठी आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करतो. त्याच्यानंतर आहे फोर्थ पॉईंट तुमचा एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट ज्या वेळेस आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये बघा एन्व्हायरमेंटमध्ये जे आपले बघा आपण काय करतो, नदीमध्ये गाई म्हशी यांचं कंपोस्ट, यांचं जे डिग्रेड फिकल मॅटर आहे त्याच्यासोबत आपण भांडी धुतलेलं घरचं पाणी वेस्ट टाकतो. तर त्याच्यामुळे काय होते, आपल्या नदीमध्ये ऑइल स्पिल्स येतात. ऑइल स्पिल्स म्हणजे आपले तेलाचे त्याच्यामध्ये ड्रॉपलेट्स. तर हे ड्रॉपलेट्स त्याला आपण बघा काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ज्यांना आपण काय म्हणतो, हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया. जसं 10th क्लासमध्ये असेल, सायन्स 2 आहे बघा 10th क्लासमध्ये, तुम्ही स्टडी केला असाल तर ते काय हायड्रोकार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया असतात. तर हे बॅक्टेरिया आपण काय करतो, या ऑइल स्पिल्सला डिग्रेड करण्यासाठी यूज होतात. त्याच्यानंतर आहे तुमचं सिवेज ट्रीटमेंट. सिवेज वॉटर ट्रीटमेंट म्हणजेच काय, जे आपले वॉटर आहे काय म्हणू आपण त्याला, जो वेस्ट वॉटर आहे त्याला ट्रीट करण्यासाठी, गढूळ पाणी प्युअर करण्यासाठी. त्याच्यानंतर वेस्ट डिकम्पोजिशन. तर वेस्ट डिकम्पोजिशन म्हणजेच बघा आपण शोष खड्डे जसे बनवतो त्याच्यामध्ये आपण कंपोस्ट ॲड करतो, त्याच्यामध्ये मातीमध्ये आपण दगड वगैरे टाकतो आणि त्याच्यामध्ये गड्ड्यामध्ये हे वेस्ट टाकून त्याला जमीनदोष करतो. हे वेस्ट डिकम्पोजिशन. त्याच्यामध्ये जर आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचं इनोकुलम जर ॲड केलं, इनोकुलम म्हणजे इन द सेन्स एक 100 ml मध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रोथ केलेले, ते मायक्रो ऑर्गॅनिझम त्या वेस्टमध्ये टाकले तर ते मायक्रो ऑर्गॅनिझम डिग्रेड करतील त्याला. त्याच्यानंतर बघा इंडस्ट्रियल यूज, प्रोडक्शन ऑफ एन्झाईम्स दॅट इज अमायलेस, प्रोटीएस. हे आपले काही एन्झाईम्स आहेत जे की आपल्या इंडस्ट्रीजमध्ये यूज होतात. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक ॲसिड्स जसं सिट्रिक ॲसिड झालं, आपण काय इम्पार्टनेस, सोअरनेस इम्पार्टनेस करण्यासाठी किंवा आपण जे आम्ल पदार्थ बनवण्यासाठी आहे की नाही. त्याच्यानंतर ॲसिटिक ॲसिड झालं, विनेगर सारखं आपण ॲड करतो, आंबटपणा आणण्यासाठी आपले जे फूड सबस्टन्सेस ते यूज करतो. त्यानंतर बायोफ्युल्स. बायोफ्युल्स म्हणजेच का, पहिलं बायोगॅस प्रोडक्शन करण्यासाठी. जसं बघा काही मिथेनोजेनिक बॅक्टेरिया असतात जे मिथेन गॅस प्रोडक्शन करतात आपण डंग पासून, काऊच्या, ह्युमनच्या आहे की नाही. त्याच्यानंतर काही इथेनॉल प्रोडक्शनसाठी. त्याच्यासोबत बघा इंडस्ट्रियल यूजमध्ये आपण अजून असं यूज करू शकतो की मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर करून आपण वॉटरमधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन पण वेगळे करू शकतो, म्हणजेच फ्युचर्स फ्युएल ज्याला म्हणतो आपण हायड्रोजन, तो प्रोडक्शन करू शकतो. त्याच्यासोबत बघा 6 नंबरचा आहे तुमचा बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण जीन क्लोनिंग करू शकतो. जीन क्लोनिंग म्हणजेच काय, एका ऑर्गॅनिझमची कॉपी बनवणे. जसं बघा आपण 1996 मध्ये एक आयन वॉलमट नावाचे सायंटिस्ट आहेत, तर त्यांनी काय केलं होतं, या जीन क्लोनिंग आणि जीन थेरपीचा वापर करून डायरेक्टली आपल्या एक शीपची क्लोनिंग केली होती आणि त्यांनी बनवली होती एक शीप ज्याचं नाव होतं डॉली. त्याच्यानंतर अजून जर बघितलं आपण
तर प्रोडक्शन ऑफ रिकॉम्बिनंट प्रोटीन्स, जसं इन्शुलिन झालं, ते इन्शुलिनचं प्रोडक्शनसाठी पण आपण वापर करू शकतो. आणि काही तुमचे PCR झाले, मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्स झाले, तर पॉलिमरेज चेन रिएक्शन PCR म्हणजेच आहे की नाही, कॅरीमुलिस यांनी दिली होती आपल्याला 1984 मध्ये. त्यानंतर बघा मॉलिक्युलर डायग्नोस्टिक्समध्ये जसं आपण बघा पर्सनल मेडिसिन ज्यावेळेस प्रिपेअर करतो तर त्यावेळेस काय करू शकतो, हे मॉलिक्युलर डायग्नोस्टिकमध्ये यूज करू शकतो. त्याच्यानंतर बघा डेट्रिमेंटल ॲक्टिव्हिटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स, तर डेट्रिमेंटल ॲक्टिव्हिटीज म्हणजेच काय, जसं बघा याचे विरुद्ध काय म्हणू आपण त्याला, आपल्या तोट्याचे जे आहेत यांचे ॲक्टिव्हिटीज, यांचे जे परिणाम आहेत, तर बघा पहिला आहे ह्युमन डिसीजमध्ये, जर बॅक्टेरियल डिसीज झाले तुमचं ट्युबरक्लोसिस, TB, कॉलेरा, टायफॉइड, व्हायरलमध्ये तुमचं डेंग्यू झालं, इन्फ्लुएन्झा झालं, HIV झालं, फंगल झालं, फंगलमध्ये तुमचं रिंगवर्म येते, कॅन्डिडायसिस येते, जसं आता बघा सर्वातकडे स्किन इचिंग वगैरे हे रिंगवर्म पासून होते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर फिलारियासिस झालं, हे असे काही आहेत. त्याच्यानंतर प्लांट डिसीजेस, तर सर्वात पहिले बघा एक फेमाइन आला होता लेड ब्लाइट, तुमचं 1884 मध्ये लेड ब्लाइट ऑफ पोटॅटो, त्यावेळेस शिमला वगैरे मध्ये ते बॅन केलं होतं पोटॅटोचं प्रोडक्शन. त्यानंतर सिट्रस कॅन्कर झालं, जसं आपल्या बघा CCIRI, सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट, CCRI आपल्या नागपूरला, तर तिथं आपल्या सिट्रस म्हणजे ऑरेंजवर रिसर्च चालतो. तर तिथं बघा तुम्ही जर बघितलं असेल तर एखादं ऑरेंजवर बुरशी लागलेली असते, त्याला सिट्रस कॅन्कस म्हणतात. त्यानंतर बघा रस्ट डिसीजेस झाले, जसे रस्ट डिसीज आपण वेगवेगळ्या प्लांट्सवर बघतो. त्यानंतर फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न शितणे, खराब होणे, हे जसं बघा कंटॅमिनेशन असते, एक तर तुमच्या मोल्ड्सपासून, मोल्ड्स म्हणजे फंगस. त्यानंतर बघा काही बॅक्टेरियापासून पण होते, रातचं भाजी ठेवलेली सकाळी खराब होते, ते कंटॅमिनेशन असते. त्यानंतर जर बघितलं आपण सेकंड येतो बघा तुमचं फूड पॉयझनिंग, तर हे फूड पॉयझनिंग जनरली जर बघितली आपण तर एक साल्मोनेला, स्टॅफायलोकॉकस टॉक्झिन, त्याच्यासोबत काही ॲनिमलचे डिसीज आहेत, एक अँथ्रॅक्स झालं, फूट अँड माउथ डिसीज झालं, ज्याला आपण FMD म्हणतो. जसं बघा गाईचे, म्हशीचे खूर येते, आपल्या माणसाच्या पायांना चिखला येतात, हे फूट अँड माउथ डिसीजमध्ये येतात. त्यानंतर जर बघितलं आपण तर इंडस्ट्रियल कंटॅमिनेशन, स्पॉइलेज ऑफ फार्मास्युटिकल्स, फार्मंटर्स अँड डेअरी प्रोडक्ट्स. तर इंडस्ट्रियल कंटॅमिनेशन म्हणजेच काय, ज्यावेळेस बघा आपण एक अँटीबायोटिकचं प्रोडक्शन करतो तर त्यावेळेस असेप्टिक कंडिशन मेंटेन करतो, तिथं आपण बघा चेहऱ्यावर मास्क, आईजवर गॉगल्स, हँड्समध्ये ग्लोव्स, हे सेफ्टी कशासाठी यूज करतो आपण, की एक आपले जे प्रोडक्शन करतो आपण अँटीबायोटिक्सचं ते कंटॅमिनेट नाही झालं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये स्पॉइलेज नाही झाला पाहिजे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे जेणेकरून ते खराब नाही झालं पाहिजे. तर हे आहेत, हे पण खराब करू शकतात. त्याच्यानंतर जे फर्मंटर्स आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण फर्मेंटेशनची प्रोसेस करतो, सपोज इथेनॉलचं प्रोडक्शन करत आहे, त्याच्यामध्ये जर दुसरा बॅक्टेरिया पडला तर तो लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस करून जाईल, पण आपल्याला तर अल्कोहोल पाहिजे, हे आहे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण डेअरी प्रोडक्ट्स, तर डेअरी प्रोडक्ट्समध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्सचं आपण प्रोडक्शन करण्यासाठी. त्यानंतर जर बघितलं आपण तर बायो डिटोरिएशन, तर बघा याच्यामध्ये काय करतो आपण, एक मायक्रोबियल कोरोजन, जे आपण जसं बघतो आयरन्स झाले आपले आहे की नाही, जे मेटल्स झाले तर यांना कोरोजन लागतो, हे मायक्रोब्स पासून लागतो. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे टेक्स्टाईल्स आहेत आपले, तर यांना डॅमेज होतो, एक लेदर इंडस्ट्रीजमध्ये पण तो कंटॅमिनेशन करू शकतो, जसं बॅक्टेरिया आपलं सुडोमोनास सुजेरी, हे आपण लेदरसाठी प्रोडक्शनसाठी यूज करतो. पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील की ते प्रिव्हेंट करतील ते लेदरचं, हे एक आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर पेपर इंडस्ट्रीमध्ये पण मायक्रो ऑर्गॅनिझमचं एक डिटोरिएशन आपल्याला बघायला भेटतो. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 आहे, याच्यामध्ये तुम्हाला एनी टू आन्सर करायचे, म्हणजेच याच्यामध्ये तुम्हाला 3 मार्क्सचा एक क्वेश्चन दिलेला आहे. पहिला आहे बघा प्रोकॅरियोटिक सेलची डायग्राम काढायची आहे तुम्हाला आणि त्याचे फीचर्स लिहायचे. सर्वात पहिले बघा ही प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे एक बॅक्टेरियल सेलची डायग्राम आहे. याच्यामध्ये जर बघितलं आपण तर प्रोकॅरियोटिक सेल हा तुमचा सिंगल सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम असतो, म्हणजेच बघा याच्यामध्ये जर बघितलं आपण तर एक कॅप्सूल असते. त्यानंतर जर बघितली आपण तर कॅप्सूल आणि त्याच्यानंतर बघा एक सेल वॉल आढळते तुम्हाला, आहे की नाही. तर जसं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाची सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली आहे, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाची म्युरिन पासून बनलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो, वेरॅज न्यूक्लिओइड प्रेझेंट असतो. काय असेल प्रेझेंट, न्यूक्लिओइड प्रेझेंट असेल, तुमचं प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल आणि जो DNA आहे आपला ते न्यूक्लिओइड रिजनमध्ये प्रेझेंट असतो. आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर यांच्या बॉडीमध्ये तुम्हाला लोकोमोशनसाठी, मुवमेंटसाठी फ्लॅजेला आढळतो, काही सेक्स पिलाय असतात जीन ट्रान्सफर करण्यासाठी, आणि त्यांच्या बॉडीच्या वरती त्याच्याच सोबत काही तुम्हाला फिम्ब्री आढळतील किंवा सिलिया आढळतील लोकोमोशनसाठी. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक फीचर बघा काय दिलेले, एक त्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस नसतो, म्हणजेच काय न्यूक्लियस अब्सेंट असेल आणि न्यूक्लिओइड प्रेझेंट असेल. यांच्यामध्ये बघा 70S सब युनिटचा रायबोझोम प्रेझेंट असतो. बायनरी फिजन, यांचं रिप्रोडक्शन जो आहे तो बायनरी फिजनद्वारे होईल
आणि प्लाझमिड याच्यामध्ये प्रेझेंट असतो, म्हणजेच काय एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेगमेंट ऑफ DNA. त्याच्यासोबत सोबत जसं मी सांगितलं तुम्हाला सेल वॉल यांचे मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. त्याच्यानंतर बघा जनरल कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायचे फंगीचे. तर कॅरेक्टरिस्टिक्स सर्वात पहिले जर बघितलं आपण तर फंगी, जसं बॅक्टेरियाची पेप्टिडोग्लायकॅन पासून सेल वॉल बनलेली आहे, तर यांची सेल वॉल जी फंगस आहे यांची बनलेली असते तुमच्या चिटिन पासून. क्लिअर आहे. त्याच्यानंतर बघा यांच्यामध्ये जो फूड आहे तो स्टोअर करतो आपण ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर यांचे जो रिप्रोडक्शन होतो दे रिप्रोड्यूस वाया स्पोर्स, म्हणजेच का सेक्शुअल आणि असेक्शुअल दोन्ही प्रकारचे स्पोर्स प्रोड्यूस करतील. जे फिलामेंटस बॉडी आहे ती मायसेलियन आणि तो हायफे पासून बनलेला असतो, आहे की नाही, थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज हायफे. त्याच्यानंतर बघा ॲब्सॉर्प्टिव्ह मोड ऑफ न्यूट्रिशन यांच्यामध्ये, म्हणजेच का सॅप्रोफायटिक असतात. ते सॅप्रोफायटिक म्हणजेच का डिकम्पोजर्स आहेत हे, आहे की नाही, मोड ऑफ न्यूट्रिशन त्यांचं. त्यानंतर जर बघितलं आपण तर सम आर डायमॉर्फिक, 2 प्रकारचे शो करतील ते, आणि हे युजफुल आहेत आपल्या फर्मेंटेशनमध्ये आणि अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये. त्यानंतर बघा सी सेक्शन आहे तुम्हाला डिफरन्स बिटवीन यू बॅक्टेरिया अँड आर्क बॅक्टेरिया. तर बघा ज्यावेळेस आपण यू बॅक्टेरिया आणि आर्क बॅक्टेरियाचं डिफरन्स बघतो त्यावेळेस बघा असा एक बॉक्स काढायचा डिफरन्स बिटवीनमध्ये कंपॅरिझन करायची असते तुम्हाला. तर बघा यू बॅक्टेरियामध्ये जनरली बघितलं आपण सेल वॉल ही पेप्टिडोग्लायकॅन पासून बनलेली असते, वेराज आपण ज्यावेळेस बघतो तर आर्क बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन अब्सेंट असते. त्यानंतर बघा प्लाझ्मा मेम्ब्रेन फॉस्फोलिपिड पासून बनलेली आहे यू बॅक्टेरियामध्ये, आणि आर्क बॅक्टेरियामध्ये तीच आपली सिंगल लेअर ब्रांच लिपिड पासून बनलेली आहे. यांच्यात जनरली बघितलं यू बॅक्टेरियामध्ये तुमचे क्रेमिस हे इंटरप्ट नाही झालेले नॉन कोडिंग झोन्स पासून, बट जनरली इकडे जर बघितले आपण तर ते इंटरप्ट झालेले इंट्रॉन्स किंवा युकॅरियोट्स पासून. त्यानंतर बघा यू बॅक्टेरियामध्ये रायबोझोमल प्रोटीन्स हे तुमचे किंवा RNA पॉलिमरेज एन्झाईम हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रेझेंट असतात. बट जर आर्क बॅक्टेरियामध्ये बघितले तर रायबोझोमल प्रोटीन झालं किंवा RNA झाला तुमचा पॉलिमरेज हे वेगवेगळे सारखे असतात, वेगळे नसतात. त्याच्यानंतर बघा वुईस 3 डोमेन क्लासिफिकेशन. वुईस 3 डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन काय करतो बघा, हे तुमचे डिवाइड केलेलं आहे यांनी कार्ल वुईस यांनी आपली जी क्लासिफिकेशन आहे जी RH विटाकर यांनी 1960 मध्ये मला वाटतं दिलेली आहे 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्या अगोदर बघा कार्ल वुईस यांनी काय दिलं होतं आपल्याला 3 डोमेन सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे ॲनिमल्सला ऑर्गॅनिझम्सला क्लासिफाय केलं होतं 3 प्रकारमध्ये. एक होतं तुमचे बॅक्टेरिया, याच्यामध्ये ट्रू बॅक्टेरिया किंवा प्रोकॅरियोट्स ऍड केले होते. सेकंड येतं तुमचं आर्किया, म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्रीमोफाइल्स म्हणजे काय, याच्यामध्ये तुमचे थर्मोफाइल्स येतील, म्हणजे एक हाय टेम्परेचरला आढळणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये झिरोफाइट्स येतील तुमचे, झिरोफाइल्स जे की तुमच्या एकदम ड्राय रिजनमध्ये आढळणारे बॅक्टेरिया. त्यानंतर एन्शियंट बॅक्टेरिया हे सगळे आपण आर्कियामध्ये स्टडी करतो. थर्ड आहे बघा तुमचं युकॅरिया. तर युकॅरियामध्ये आपण ऍड करतो प्रोटिस्ट, फंगी, प्लांट्स, ॲनिमल्स. त्यानंतर बघा तुमचं अजून जर बघितलं आपण तर एक येते तुम्हाला क्वेश्चन 5. क्वेश्चन 5 काय म्हणतो तुम्हाला, एक तो कोणता पण एक अटेम्प्ट एनी 1 असते, 6 मार्क्सचा क्वेश्चन आहे हा. याच्यामध्ये तुम्हाला बघा पहिलं क्वेश्चन दिलेलं प्रिन्सिपल कन्स्ट्रक्शन अँड रे डायग्राम ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. तर बघा कंपाऊंड मायक्रोस्कोप जनरली जर बघितलं आपण तर हे 2 लेन्सेस पासून बनलेलं असते, एक याच्यामध्ये आयपीस असते आणि एक ऑब्जेक्ट असते. आणि त्याच्यानंतर बघा याचं कन्स्ट्रक्शन जर बघितलं आपण तर आयपीस लेन्स जे आहे काय, आयपीस लेन्स तुमची बनलेली असते मॅग्निफाईसाठी. त्यानंतर अजून जर बघितलं आपण तर कन्स्ट्रक्शन याचं बघा आयपीस, ऑब्जेक्टिव्ह लेन्स, ट्यूब, स्टेज, कंडेन्सर, डायफ्रॅगम, लाईट सोर्स, ॲडजस्टमेंट नॉब्स हे सर्व प्रेझेंट असते. आणि इकडे हायलाईट करतो बघा, हे अशी तुम्हाला रे डायग्राम ड्रॉ करावं लागते एक्झाममध्ये जर कंपाऊंड मायक्रोस्कोपची तुम्हाला रे डायग्राम ड्रॉ करायला सांगितली तर. त्याच्यानंतर बघा तुमचा क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन आहे तुमचा क्वेश्चन 5 मधला बी, डायज अँड स्टेन्स प्लस त्यांचं मेकॅनिझम स्टेनचं लिहायचं आहे. बघा पहिलं काय, डाय आपण कलर्ड कोणतं पण केमिकल जसं ब्रोमोफिनॉल ब्ल्यू झालं, इथेनॉल, त्याच्यानंतर तुमचं इथिडियम ब्रोमाइड झालं, ETBR ज्याला म्हणतो आपण, हे यूज करू शकतो आपण ॲज अ स्टेन म्हणून. त्याच्यानंतर बघा डाईज म्हणून. त्यानंतर स्टेन्स बायोलॉजिकल डाईज यूज टू हायलाइट दी सेल्युलर स्ट्रक्चर्स, दॅट इज टाईप्स बघा त्याचे आहेत बेसिक किंवा ॲसिडिक किंवा न्यूट्रल. आणि मेकॅनिझम त्याचं बॅक्टेरियल सेल्स कॅरियर निगेटिव्ह चार्ज, बेसिक टाईप्स क्रिस्टल व्हायोलेट, मिथिलिन ब्लू जसं मी सांगितलं तुम्हाला, आहे की नाही, हे डाईज आहेत तुमच्या. त्यानंतर बघा कॅरी पॉझिटिव्ह चार्ज दॅट इज बाइंड इझिली, तर हे तुमचे एकदम पॉझिटिव्ह चार्ज असल्यामुळे लवकर बाइंड करतात. त्यानंतर ॲसिडिक डाय स्टेन बॅकग्राऊंडमध्ये आपण काय करतो निगेटिव्ह स्टेनिंगसाठी. त्यानंतर मॉडर्न्स म्हणजे आयोडीन यूज करतो आपण इन्क्रीज द डाय बाइंडिंग. आणि डी कलरायझर म्हणजे जे आपण अगोदर बघा सर्वात पहिले जर बघितलं आपण त्याच्यामध्ये एक ड्रॉपलेट घेतो स्लाइडवरती, तिथं त्या ड्रॉपलेटवरती आपण काय करतो एक मायक्रो ऑर्गॅनिझमची कॉलोनी इन्सर्ट पुट करतो,
ते कॉलिन टाकल्यानंतर त्याला सर्वात पहिले आपण एक मेथिलीन ब्लू किंवा क्रिस्टल व्हायोलेटचं ड्रॉपलेट टाकतो त्याच्यावरती. त्याच्यानंतर आपण एक त्याच्यामध्ये एक ॲसिडिक डाय आपण त्याच्यामध्ये यूज करतो, ॲसिडिक स्टेन. त्यानंतर बघा आपण त्याला वॉश करतो आयोडीनने आणि ते वॉश केल्यानंतर आपण यूज करतो त्याला डिकलरायझर, म्हणजेच त्याला वॉश केल्यानंतर बघा त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर एक पिंक कलर आणि एक व्हायोलेट कलर असे 2 कलर आपल्याला ऑब्झर्व होतात. हे आहे तुमचं इम्पॉर्टंट पेपर. सो बघा नेक्स्ट पेपर जर पाहिजे असेल तर कमेंट करा. आपण असे 5 पेपर घेणार आहे. त्यामधून 100% ॲक्युरसी 100 आउट ऑफ 100 तुमचे 30 आउट ऑफ 30 मार्क्सचे क्वेश्चन या 5 पेपरमधून कव्हर होतील. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.